नमस्कार, मी खुशी ढगे. परिवर्तन न्यूज 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. दारव्हा तालुक्यातील पिंपळगुटा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला. गावाच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी स्नेहल प्रवीण चव्हाण हिच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. एका शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते तिरंगा फडकून पिंपळगुटा ग्रामस्थांनी मुलीचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. ध्वजारोहणानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडात भारत माता की जयच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी गुणवंत विद्यार्थिनी स्नेहल चव्हाण हिच्यासह तिला मार्गदर्शन करणारे अनासने सर आणि सौ अनासने मॅडम यांच्या ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिस्त आणि संस्कार देण्यासाठी अनासने दाम्पत्याने केलेल्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी भाजप जिल्हा दिव्यांग सेलचे संयोजक जगदीश भाऊ राजू चव्हाण यांनी स्नेहलच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण हा पिंपळगुटा गावासाठी सुवर्ण क्षण असल्याचे सांगत विद्यार्थिनीचे आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळगुटातील या निर्णयातून मुलगी शिकली, प्रगती झाली या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली, असे आमचे प्रतिनिधी हरिचंद चव्हाण यांनी कळविले. धन्यवाद. कधी उशिरा पण सदांचा विसरू द्यायचा. त्याची ते विसरू नका.